अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची अगोदरपासूनच भूमिका राहिलेली आहे की अगोदर स्थानिकला प्राधान्य दिले पाहिजे। आमच्या कोणत्या पक्षाला विरोध नसून मागील अनेक वर्षापासून सुरू असलेला बाबरीचा जे पाण्याचा विषय आहे त्यासाठी अनेक लोकांनी आंदोलन केलेत। आपल्या जिल्ह्याचा पाणी तेलंगणाला हिसकावून घेत आहेत आणि अनेकदा लोकांनी आंदोलन केले, त्यांच्यावर अमानुषपरित्या लाठीचार्ज झालेला आहे, तरी हे लोक थांबत नाहीये स्वतःच्या। माझं एकच सांगणं होतं की अगोदर ठीक आहे, तेलंगणाच्या पक्षाला महाराष्ट्रात यायचं असेल ठीक आहे, सुरुवात नांदेडपासून झाली, तर अगोदर त्यांनी या बाबरीचं जे प्रकरण आहे त्याला निकाली लावावं, नंतर त्यांनी येऊन सभा वगैरे घ्यावी, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। असं हळूहळू करून हे आंध्रातील तेलंगणातील लोक या अगोदर पण मी एक 15 दिवस अगोदर आरटीओ साहेबांना निवेदन दिलो की जवळपास नांदेड जिल्ह्याचे 5 तालुके हे सीमेवर आहेत, देगलूर, बिलोली, भोकर, किनवट आणि धर्माबाद। या 5 तालुक्यात जवळपास 5 ते 7 हजार ऑटो आंध्रातील पिवळ्या रंगाचे ऑटो चालत आहेत। आपल्या शहरात जर ग्रामीण भागातील एखादा ऑटो चुकीने आला तर त्याला 10, 15, 20 हजार पर्यंत हे लोक पेनल्टी लावतात आणि हे सर्राट पिवळ्या रंगाचे आपल्या राज्यात काळ्या रंगाचे ऑटो चालतात, ते पिवळ्या रंगाचे ऑटो आणि ते चोरीचे ऑटो चालत आहेत, फायनान्सचे बुडवून पैसे बुडवलेले ऑटो चालत आहेत। आमच्या स्थानिकच्या 5,000 परिवारांचा रोजगार म्हणजे त्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे या लोकांमुळे। या अगोदर त्यांनी धर्माबादच्या एका तालुक्यामध्ये, धर्माबाद सारख्या तालुक्यामध्ये 40 गावांना लालच दिली होती की तुम्ही आमच्याकडे समावेश होऊन जा, आमच्या तेलंगणामध्ये या, तुम्हाला सगळ्या सुविधा सुखसुविधा आम्ही प्रोव्हाइड करू। तर त्यानंतर त्या पूर्ण 40 गावाच्या सरपंचांनी एक ठराव मांडला होता, ठराव लिहून दिला होता आपल्या राज्य सरकारला की आम्ही सगळे पूर्ण समावेश होत आहोत तेलंगणामध्ये। त्यानंतर सरकारने त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या विकास कामाचे काहीतरी त्यांना ऑप्शन देऊन ते थांबवलं होतं। मराठवाड्यासाठी लोकांनी इतका मोठा प्रमाणात लढा दिला, ते लढा म्हणजे हे लोक हळूहळू पूर्ण आपले जिल्हा राज्य पूर्ण हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे। बेडगाव प्रकरण आपल्या समोर इतकं मोठं चलत असताना आपण आपल्या स्थानिकच्या मोठमोठ्या नेत्यांना का समजत नाही हा विषय? त्यावेळेस चंद्रबाबू नायडूने तेलंगणाचा त्याच्याकडे कारभार होता, ते 60-70 आमदार आणून इतकं धिंगाणा केलं आपल्या जिल्ह्यात, त्यावेळेस नॉमिनल त्यांच्यावर केसेस दाखल झाले। आज जवळपास मी बघतोय 20 दिवसापासून शहरात 100-200 विदाऊट नंबर प्लेटची गाड्या फिरतात। म्हणजे ते काय क्रिमिनल वृत्तीचे आहे, आरोपी आहे की लीडर आहे, अशी कशी वृत्ती आहे त्यांची? गाडीवर नंबर प्लेट नाहीये, गाडीवर सायरन अलाउड नाही, ते सायरन लावून फिरतात, पोलीस स्टेशनच्या बाजूने फिरतात, तरी पोलीसवाले त्यांना दुर्लक्ष करतात, मला हेच कळालं नाही। आज आपल्या शहराच्या मध्यभागी असून हिंगोली गेट तिथं ते सभा घेत आहेत आणि एकही नेता, एकही पदाधिकारी, कोणत्या पक्षाच्या प्रमुखाने त्यांना विचारलं नाही की जेव्हा तुमच्याकडे तेलंगणामध्ये सत्ता आहे, इतकी मोठा तुमचा पक्ष आहे, तर हा आमच्या जिल्ह्यातलं पाणी तुम्ही आंध्रामध्ये कशाला नेत आहेत, तेलंगणामध्ये कशाला नेत आहेत? अगोदर तो विषय त्यांनी पार पाडला पाहिजे, नंतर सभेला आला पाहिजे, नसता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल। याची समस्त जबाबदारी या लोकांची आणि प्रशासनाची राहील। मुख्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने एकदम सक्षम आहेत। आम्ही ते सभा उधळू शकतो, बिलकुल उधळू शकतो। प्रत्येक मनसे सैनिक आज सज्ज आहे। मला सकाळपासून संपूर्ण जिल्ह्याचे असंख्य लोक फोन करत आहेत की आम्ही पण तुमच्या आंदोलनामध्ये तुम्ही घेतलेला मुद्दा खूप छान आहे, खरंच आम्हाला पाण्यासाठी काय बेजारी होत आहे आमची आम्हाला माहीत आहे। शासन पूर्ण हे यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। आपल्या हक्काच्या पाणी हे लोक आपल्या डोक्याखालून पूर्ण काढून घेत आहेत। फैशन साड़ी सेंटर में दूल्हा और दुल्हन से लेकर बच्चों तक के लिए बेहतरीन डिजाइन के कपड़े मौजूद। सिल्क साड़ी, कांजीवरम साड़ी, बनारस साड़ी, कॉटन साड़ी व रेडीमेड गरारा, शरारा और लांचा पंजाबी ड्रेस मटेरियल, जीन्स, टी शर्ट के अलावा कोट पैंट, शेरवानी दस्तयाब है। फैशन साड़ी सेंटर, श्रीनगर, वर्कशॉप रोड, नांदेड़। हमेला ख़वातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत, मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलू नाका, नांदेड़। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस,
फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।